यश मिळावं. टीईटी वगैरे जो काही स्पर्धा परीक्षा येऊ घातल्या आता, यामध्ये विद्यार्थिनींना यश मिळावं आणि भविष्यात त्यांना एक चांगलं पवित्र पोर्टल मार्फत एक शासकीय सेवेची संधी मिळावी, अशी अपेक्षा या निमित्ताने मी व्यक्त करतो. आणि जे संयोजक आहे आपल्या या आजच्या प्रवीण कासार सरजी, शेख सर यांचं आभार देखील मानतो. आणि पुढील तुमच्या या कार्यक्रमासाठी आणि पुढे येणाऱ्या तुमच्या उपक्रमासाठी मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद सर. धन्यवाद सर. तुमची प्रेरणा, तुमचं मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली तुमची तळमळ आम्हाला नक्कीच पुढं राष्ट्रकार्य करायला प्रेरणा देत राहील, आम्हाला आधार देत राहील. तुमच्या या आशीर्वादासाठी, या प्रेरणादायी शब्दांसाठी मी आम्हा सर्वांच्या वतीनं, विद्यार्थ्यांसह आणि आमच्या सर्वेच प्रतिष्ठानच्या वतीनं कृतज्ञता व्यक्त करतो. आणि आदरणीय तज्ज्ञ मार्गदर्शक श्री तय्यब शेख सर यांना विनंती करतो की सर, तुम्ही आमच्या या राष्ट्रकार्यामध्ये सहभागी आहात. तुमच्या शुभेच्छा आणि तुमचं मार्गदर्शन या युवकांना, विशेषतः नारी शक्तीला आज यशाकडं, आनंदाकडं, सरकारी नोकरीकडे घेऊन जाणार आहे. तर तुम्हाला मी तुमचे आभारी मानतो, प्रेमही व्यक्त करतो आणि विनंती करतो की आपल्या या मार्गदर्शनाचा प्रवाह आता आपण सुरू करा. श्री तय्यब शेख सर. Good morning, all of you. Am I audible? Yes, sir. You are audible. You are clearly audible. मातोश्री असराबाई दराडे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय, बाबुळगाव, तालुका येवला, जिल्हा नाशिक. त्यांचे प्राचार्य आदरणीय श्री दादासाहेब मोरे सर, तसेच सर्वेश प्रतिष्ठान पुणे चे समन्वयक प्राध्यापक प्रवीण कासार सर, समस्त SNDT विद्यापीठाच्या संलग्नित असणाऱ्या सर्वच महाविद्यालयातील पीएड प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनी, या सर्वांना सर्वप्रथम माझा नमस्कार करून मला ज्या उद्देशानं आज या ठिकाणी आदरणीय प्रवीण कासार सर यांनी बोलवलं, निमंत्रित केलं, तो विषय म्हणजे CTET परीक्षेच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन करावं. आणि विशेष म्हणजे हा राज्यस्तरीय CTET परीक्षा मार्गदर्शन वेबिनारचं आयोजन केलं. या आयोजनासाठी आदरणीय डॉक्टर दादासाहेब मोरे सर, म्हणजे माझे मित्र तथा गुरु पण असतील, आणि असे आमचे यांनी लगेच परवानगी दिली, त्याबद्दल सर्वांचं मी आभार मानून या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करत आहे. सर्वप्रथम मला असं म्हणायचं आहे की CTET परीक्षा द्यायची का? TET असू दे किंवा CTET द्यायची का? गरज आहे का? सर, माझ्या मामाचा शाळा आहे किंवा माझ्या मामाची मुलगीच आहे, अमुक आहे, ते शाळा त्यांचीच आहे, त्याच्यामुळे मला त्याची काय गरज आहे सर? BEd झालं, काम संपलं, परत TET करा, CTET करा, TIT द्या, काय गरज आहे सर? मी करते ना, मी मॅनेज करते. तर सर्वप्रथम तुम्हाला सांगतो, NCERTच्या नोटिफिकेशन नुसार आणि RT ऍक्ट नुसार सर्व शिक्षकांना, येणाऱ्या नोकरीमध्ये येणाऱ्या सर्व शिक्षकांना TET किंवा CTET परीक्षा पात्र होणं अनिवार्य आहे. हे जर पात्र नसतील किंवा ही परीक्षा जर उत्तीर्ण नसतील तर या विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये येणाऱ्या कोणत्याही शिक्षक भरतीमध्ये पात्र होता येणार नाही, इयत्ता 1ली ते 8वी पर्यंतच्या. 9वी 10वीला किंवा वरच्या पोस्टला TETचा सध्या तरी अनिवार्य नाही आहे. परंतु NCTनं ते पण घोषित केलेलं आहे की येणाऱ्या बघा NEP 2020 मध्ये अपेक्षित आहे की 9वी 10वी आणि 11वी 12वीला भविष्यामध्ये TET परीक्षा किंवा CTET परीक्षा अनिवार्य होणार आहे. परंतु या सगळ्यामध्ये आता आपण सध्या करून आपल्याकडे BEd धारक आहात, तुम्ही TET धारक आहात, तुमच्याकडे चांगली पदवी आहे, प्लस तुम्ही 80+ आहात पर्सेंटेज मध्ये, पण तुमच्याकडे TET किंवा CTET नाही आहे, तर त्या पदवीचा किंवा त्याचा उपयोगच नाही, कारण नोकरीमध्ये तुम्हाला TET आणि CTET पास असणं, उत्तीर्ण असणं खूप महत्वाचं आहे आणि अनिवार्य आहे. त्या सगळ्या ह्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे की आपण जी परीक्षा देत आहोत ती म्हणजे केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा, सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट, आणि आत्ताच होऊन घातलेली म्हणजे महाराष्ट्र TET म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट. या दोन्ही परीक्षांच्या स्थितीला TET जी आहे ती 10 नोव्हेंबरला आहे, तर CTET जी आहे ती 15 डिसेंबरला आहे. म्हणजे एका महिन्याच्या आसपासच्या वेगामध्ये दोन्ही परीक्षा आहेत. म्हणजे A नाही तर B मध्ये कुठेतरी पास होऊन तुम्ही येणाऱ्या भविष्यामध्ये तुमच्या परमनंट स्वरूपात तुम्ही बघू शकता. मागील काही वर्षामध्ये
परिश्रम घेऊन आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना टीईटी आणि सीटीटी संदर्भामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्या मार्गदर्शनातून हे विद्यार्थी उत्तीर्णही झालेले आहेत तेवढ्याच पटीने. तर मला सांगायला आनंद होतो की सर्व्हिस प्रतिष्ठानसारखे एखाद्या संस्थेनं काम करावं, प्लस त्याच्यामध्ये असणारे पुणेरी म्हणा किंवा विद्यार्थ्यांच्या अ, ह्याच्यासाठी काम करणारे, सतत धडपडणारे आदरणीय प्रवीण कासार सर, की ज्यांनी आज या नारी महोत्सवाचं किंवा आपल्या जे नवरात्र आहे या नवरात्रीची संधी साधून जे काही तमाम महिला आहेत त्या महिलांसाठी जे काही आज मेजवानी हे केली विचारांची, ती खूप मौलिक आहे. की त्याच्यामध्ये बघा ही सीटीटी जी आहे तुम्हाला उत्तीर्ण होणं गरजेचंच आहे. टीईटीचा आता नुकतंच त्याचा फॉर्म भरण्याचा वेळ पण संपलेला आहे, 30 तारीख होती शेवटची. परंतु तुम्हाला पहिला चान्स जरी हुकला असेल तर सेकंड चान्स तुमच्यासाठी अवेलेबल आहे. या चान्सचा सगळ्यांनी फायदा घ्यावा, जेणेकरून तुम्हाला याचा एक बेनिफिट मिळणार आहे. हे बेनिफिट पाहत असताना आपण इतिवृत्तांत पाहणार आहोत. ही परीक्षा कशा पद्धतीची आहे, याच्यामध्ये किती तारखेला काय चालू होणार आहे, याचा सिलेबस काय असेल, पेपर 1 साठीचा सिलेबस काय आहे, पेपर 2 साठीचा सिलेबस काय आहे आणि यानंतर आपण अभ्यास नेमका कसा करायला पाहिजे, जेणेकरून ही परीक्षा आपल्याकडून क्रॅक झालीच पाहिजे. हे सगळे ज्या गोष्टी बघत आहोत किंवा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आपण करणार आहोत, याच्या सगळ्यात मग बघा टीईटी पेक्षा सीटीटी हा जो पेपर आहे तो थोडा सोपा आहे. त्याच्या पाठीमागचं कारण काय आहे, की टीईटीला फिक्स असा सिलेबस नाहीये किंवा फिक्स असं दिलेला एक सिलेबसच नाहीये. परंतु सीटीईटीचा फिक्स असा सिलेबस आहे. त्याच्या कारणामुळं त्याच गोष्टीवर प्रश्न विचारले जातात आणि तो एकदा का तुम्हाला माहित झाला, की तुम्हाला पेपर देणं हे सगळ्या गोष्टी सोप्या आहेत. प्लस काही विषयमध्ये पण काही भाग इतका सोपा आहे, की नुसतं पॅडॉलॉजिक आणि तुम्ही तुमच्या विचार करण्याच्या ज्या काही गोष्टी आहेत, त्याला आपण वैचारिक पातळी म्हणतो. ती वैचारिक पातळी जर का व्यवस्थित डेव्हलप झाली, तर ह्या परीक्षेला जास्त मी म्हणतो जास्त असा अभ्यास करण्याची गरज नाही. तुम्ही आहे त्या ज्ञानावरती 90 मार्क सरळ मिळवू शकता आणि हे 90 मार्क म्हणजेच तुमचे एक क्वालिफाय होण्याचा रेशो आहे. चला तर बघूया आपण ह्या परीक्षेच्या संदर्भात थोड्या डिटेलमध्ये. माझा आवाज सर्वांपर्यंत पोहोचतो आहे. नमस्कार, मी प्राध्यापक तय्यब शेख गेल्या 16 वर्षापासून टीईटी आणि सीटीईटीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहे आणि आज पुन्हा आम्हाला या मार्गदर्शनाची सोय उपलब्ध करून दिली ती म्हणजे प्रवीण कासार सर यांनी आणि त्यांचे मी खूप खूप आभार मानतो की त्यांनी परत त्याच्यामध्ये संधी देऊन आज विद्यार्थ्यांना या ठिकाणी मौलिक गाईड करण्यासाठी मला बोलवलं, त्याबद्दल त्यांचे आभार. आणि आपण सुरू करूया या सीटीईटी मार्गदर्शन वेबिनारचा. तर हा सीटीईटीचा फॉर्म सुरू झालेला आहे 17 सप्टेंबर पासून. त्याची लास्ट शेवटची मुदत आहे 16 ऑक्टोबर म्हणजे याच महिन्यातल्या 16 तारखेला. आता हा जो पेपर आहे शेवटचा फॉर्म ज्यावेळेस भरणार आहे पण तो शेवटचा 16 ऑक्टोबर म्हणजे 16/10. आता फी सबमिशन करायची पण ती शेवटची तारीख आहे आणि पेपरचा जो वेळ आहे, पेपर कधी असणार आहे तर तो आपला पेपर 15 डिसेंबर 2024 ला असणार आहे. येते लक्षात. आता ह्याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे की आतापर्यंत सीटीईटीनं पेपर 1 हा मॉर्निंग सेक्शन मध्ये घेतला होता. हा पेपर 2 शिफ्ट मध्ये घेतला जातो, मॉर्निंग आणि इव्हिनिंग. मॉर्निंग शिफ्ट मध्ये पेपर 1 घेतला जायचा, मॉर्निंग सेकंड मध्ये किंवा सेकंड शिफ्ट मध्ये तो पेपर सेकंड घेत होता. परंतु मागच्या 2 परीक्षेपासून सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी बीसीनं आपल्या निर्णयामध्ये किंवा आपल्या टाइम टेबल मध्ये थोडा बदल केलेला आहे. तो सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. का तर आपण पेपर एकच मॉर्निंगला आहे अशी आपली सवय असते, त्यामुळे आपण त्या हिशोबाने जायचं नाही. तर पेपर 2 आहे तर पुढे पेपर हा मॉर्निंगला असेल. 15 तारीख रविवारी आहे आणि पेपर 2 हा मॉर्निंग शिफ्ट मध्ये आहे. तो पेपर असेल 9:30 ते 12 या वेळेमध्ये आणि रिपोर्टिंग टायमिंग तुमचं 7 पासून सुरू होतं आणि 9 हा शेवटचा टायमिंग आहे. 9च्या नंतर तुम्हाला आज एंट्री करू दिली जाणार नाहीये. त्याच्यानंतर आहे सेकंड पेपर, तो म्हणजे पेपर 1 इव्हिनिंगच्या सेकंड शिफ्ट मध्ये जो 2:30 ते 5 या वेळेमध्ये होणार आहे. मी आता सांगितलं बॅकग्राऊंड की बाबा हा पेपर कशासाठी घेतला चाललाय की कोणी सांगितलं. एनसीटीनं नोटिफिकेशन केल्यानुसार ना त्यांची नोटिफिकेशन आहे 23 ऑगस्ट 2010 ची. त्याच्यानुसार 3 एप्रिल केलं त्यांनी आरटी ऍक्ट नुसार. आणि आपल्या समोर आपण जे शिक्षक इयत्ता 1ली ते 8वीला शिकवण्यासाठी इच्छुक आहेत त्यांना कंपल्सरी आहे हा टीईटी किंवा सीटीईटी देणं, तर तुम्ही गव्हर्नमेंट जॉब मध्ये जॉब करू शकता. आणि 2013 पासून महाराष्ट्र शासनानं हे टीईटी काढलं
आणि त्याच्यानंतर 2013 पूर्वी जे जॉबमध्ये होते त्यांच्यासाठी टीईटी लागू नाही, लेकिन 2013 नंतर जे आपल्या ह्याच्यामध्ये कर्तव्यामध्ये येणार आहे, जे शिक्षक म्हणून नोकरी लागणार आहे, त्यांना टीईटी कंपल्सरी आहे, सीटीईटी. आता हा जो भाग आहे याच्यामध्ये सर आवाज, तैयब सर आपका आवाज नहीं आ रही है. आवाज येत नाही का सर? हा आता आता येतोय, बोला बोला. मग त्याच्यानंतर 2017 नंतर अल्पसंख्याक शाळावरतीच्या सुद्धा ह्याच्यावरती शिक्षकांना त्यांनी हे टीईटी सीटीईटी अनिवार्य केलेलं आहे. यानंतर सध्या स्थितीला त्यांनी चालूलामध्ये एक हे काढलं, GR काढला आणि त्याच्यामध्ये सांगितलं जे अनुकंप तत्वावरती जे विद्यार्थी शिक्षक म्हणून लागलेले आहेत त्यांना सुद्धा येत्या 5 वर्षामध्ये टीईटी किंवा सीटीईटी अनिवार्य आहे. त्याच्यामुळे तुमच्या मनात 80% आणि मी पासच होणार आहे अशी काही तुमची जर हे असेल तर तुम्ही लक्षात घ्या, ती तुमची डोक्यातली जी काही किल आहे ती काढून टाका. सगळ्यासाठी टीईटी किंवा सीटीईटी अनिवार्य होणं, पास होणं अनिवार्य आहे, मॅन्डेटरी. आता ह्या सगळ्या गोष्टी करत असताना माझी शाळा किंवा माझं हे आहे, गावाच्या जवळच आहे, माझ्या ओळखीचं आहे, राजकीय आहे, अमुक आहे, असलं कुठलंही प्लॅटफॉर्म या ठिकाणी विचारात घेतलं जाणार नाही. ज्याच्याकडे सीटीटी किंवा टीईटीचं प्रमाणपत्र असेल त्यांना जॉबमध्ये इयत्ता 1ली पासून ते 7वी पर्यंत 8वी पर्यंत घेतलं जाईल. 9वी ते 12वी पर्यंत सद्यस्थितीला तरी ते नाहीये, पण भविष्यामध्ये येण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे. आता हा आपण बघत आहे तर हे जो काही पेपर आहे, आता मी पास झाल्यानंतर तो माझं सर्टिफिकेट किती वर्षासाठी व्हॅलिड असेल, तर सुरुवातीला हे आलं त्यावेळेस ते 7 वर्षासाठी व्हॅलिड होतं, परंतु त्यांनी नंतर सद्यस्थितीला आता ही पेपर जर तुम्ही क्वालिफाय झालात तर तुम्हाला ते लाईफ टाइम साठी उपयोगी पडणार आहे, म्हणजे परत पुन्हा द्यायची याची काही गरज तुम्हाला पडणार नाहीये. त्याच्यानंतर हे जे पेपर आहे या पेपरसाठी जी सद्यस्थितीला जे फॉर्म भरायचा आहे ते फॉर्मची फी बघा. जे काही ओबीसी असतील किंवा जनरल कॅटेगरीचे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी कोणत्याही एका पेपरसाठी, म्हणजे पेपर 1 असो किंवा 2 असो, त्याच्यासाठी 1000 रुपये फी आहे, 1000 रुपये फी आहे. आणि जर दोन्ही पेपर तुम्हाला भरायचे असेल तर 1200 रुपये फी आहे. जर का विद्यार्थी SC ST किंवा डिसेबल पर्सन असेल तर त्याला एका पेपरसाठी 500 रुपये फी असेल आणि दोन्ही पेपरसाठी 600 रुपये फी असेल. समजतं इथपर्यंत? पुढे जाऊयात आपण. त्यानंतर आहे की हा जो येणारा आहे पेपर, याचाच आपण शेड्यूल आताच बघितलेला आहे की हा पेपर जो आहे तो 15 तारखेला घेतला जाणार आहे, 15 डिसेंबर 2024 ला. तर याचं नेमकं स्ट्रक्चर कसं असेल, हे पेपरचं नेमकं मोड काय आहे, तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे की याला कसल्याही प्रकारचं निगेटिव्ह मार्किंग नाहीये. कसल्याही पद्धतीचं कसलं मार्किंग नाहीये, निगेटिव्ह, म्हणजे उत्तर चुकलं तर कशाही प्रकारचं आम्हाला त्या ठिकाणी मार्क कट होणार नाही. तर ह्याच्या पेपरचं स्वरूप काय असेल किंवा पेपरचे क्वेश्चन आहेत ते कशा प्रकारचे असतील, तर ते प्रश्न जे आहेत ते MCQ टाईप असतील. कसे असतील? MCQ म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असणार आहेत. ठीक आहे. तर ह्या सगळ्या जो गोष्ट आहे तो लक्षात घ्या. आता हे करत असताना पेपर 1 कुणी द्यावा आणि पेपर 2 कोणी द्यावा, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. पहिला असा आहे की पेपर 1 त्यांच्यासाठी आहे जे इयत्ता 1ली ते 5वी पर्यंत शिकवणारे जे काही शिक्षक आहेत त्या सगळ्यांसाठी पहिला पेपर देणं अनिवार्य, ज्याला आपण डीएड म्हणतो. आणि जो पेपर 2 आहे जो इयत्ता 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी हा पेपर 2 आहे. हा बीएड धारक विद्यार्थ्यांसाठी आहे. आता हे पेपर दोन्ही पण देऊ शकतात. डीएड झालेला विद्यार्थी प्लस ग्रॅज्युएशन असेल तर तो दोन्ही पेपरसाठी अपेअर आहे आणि बीएड वाला तर दोन्हीला पण आहे. आता मागच कसं होतं की डीएड आपण बंद करणार आहे आणि बीएड वाल्याला पण आपण प्राथमिकवर शिकवायला परवानगी देणार आहे असं GR निघाला होता, कोर्टाने दर्शवलं होतं. परंतु ते आता सद्यस्थितीला स्थगित केलेलं आहे. आता तसं नाहीये. बीएड वाल्यांना आता डीएडच्या जागी शिकवता येणार नाही. तर त्यामुळं तुम्ही बोथ पेपर भरणार असेल तर चांगलीच गोष्ट आहे, पण बीएड वाल्यांनी पेपर 2 वर फोकस करावं आणि डीएड वाल्यांनी पेपर 1 वर फोकस करावं.
बोथ असेल तर पेपरचा सिलेबस सेमच असल्यामुळे दोन्ही पेपरचा, तर तुम्ही एकाच वेळेस दोन्ही पण जे काही पेपर आहे ते क्रॅक करू शकता. आता ह्याच्यासाठीचा जो आहे लँग्वेज ऑफ क्वेश्चन पेपर, हा जो पेपर आहे बघा, बहुतांश विद्यार्थ्यांची काही शंका आहे की सर मी लँग्वेज जर मराठी निवडलं तर हा पेपर पूर्णपणे मराठीत येणार का? तर नाही. याच्यासाठी मेन क्वेश्चन पेपर जो आपला आहे, मेन जो 90 मार्काचा असतो, तो मेन क्वेश्चन पेपर हा बायलँग्वेज असेल, हिंदी आणि इंग्लिश मध्ये असणार आहे. आणि पूर्वी कोरोनाच्या काळामध्ये 2023 पर्यंत हा पेपर ऑनलाईन घेतला जात होता, तर सद्यस्थितीला चालूला हे पेपर पुन्हा एकदा ऑफलाईन होणार आहे, म्हणजे OMR बेस्ड. आता ह्या पेपरमध्ये सगळ्यात महत्वाचं बघा, मेन लँग्वेज ह्याची म्हणजे पूर्ण क्वेश्चन पेपर आपला इंग्लिश आणि हिंदीमध्ये असेल. आता तुम्ही जी लँग्वेज तुम्ही घेणार आहात, हिंदी असेल पेपर लँग्वेजचा हिंदी, तर तो हिंदीमध्ये येईल, इंग्लिश घेतला असेल तर इंग्लिशमध्ये येईल, उर्दू घेतला असेल तर उर्दूमध्ये येईल, मराठी घेतला तर मराठी येईल. पण तो किती? 30च मार्काचा. कारण लँग्वेज 1 30 मार्काची आहे, लँग्वेज 2 30 मार्काची आहे. आता ह्याच्यासाठी क्वालिफाय होण्यासाठी किती मार्क गरजेचे आहेत? त्याला कशाही प्रकारचं कटअप नाहीये, त्याला फक्त एलिजिबल मार्क पाहिजे, म्हणजे एवढी मार्क मिळवा आणि उत्तीर्ण व्हा, इतकी मार्क मिळवा आणि उत्तीर्ण व्हा. तर त्याच्यासाठी जे काही विद्यार्थी ओपन कॅटेगरीचे आहेत त्यांच्यासाठी ह्याला 60% तुम्हाला मार्क घ्यावे लागतील. आता प्रश्न असा आहे की 60% म्हणजे किती सर? 60% म्हणजे नेमके किती मार्क? तर 60% म्हणजे 90 मार्क. कारण पेपर आपल्या 150 मार्काचा आहे. 150 मधील 60% म्हणजे 90 मार्काला तो ओपन वाला विद्यार्थी या ठिकाणी क्वालिफाय होणार आहे. परंतु जो काही SC, ST, OBC अपंग असेल तर त्यांना 55% मार्क लागतील. आता 55% म्हणजे किती? तर 82.5 होतात. मध्ये इथं 83 मार्क लागतात. परंतु CTT असं आहे की तुम्ही 82 जरी मार्क मिळवली, SC, ST आणि OBC वाल्यांनी किंवा अपंग विद्यार्थ्याला जरी मार्क मिळाले तर ते विद्यार्थी या ठिकाणी क्वालिफाय होतील. आलं लक्षात? ओपन साठी 90 मार्क, तर SC, ST, OBC आणि अपंग विद्यार्थ्यांसाठी 82 मार्क मिळाले की हे विद्यार्थी या ठिकाणी काय होणार आहे? क्वालिफाय होणार आहे. आता आपण स्ट्रक्चर बघणार आहोत की पेपर 1 मध्ये नेमका काय स्ट्रक्चर आहे, किती सेक्शन्स आहेत, किती सेक्शनला किती मार्क आहेत आणि मग त्याचा सिलेबस काय आहे आणि कोणत्या सेक्शन मध्ये किती मार्क मिळवायला पाहिजे जेणेकरून मला 90 मार्क मिळतील. तर त्या संदर्भामध्ये आता आपण या ठिकाणी पुढच्या 2-3 स्लाइड मध्ये बघणार आहोत. हा जो पेपर 1 आहे, हा पेपर 1 जे विद्यार्थी 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांना शिकवू इच्छितात त्यांच्यासाठी हा पेपर 1, ज्याला प्रायमरी स्टेज म्हणतो, याच्यासाठी पेपर सोडवण्यासाठी तुम्हाला 2.5 तास वेळ आहे. किती तास वेळ आहे? 2.5 तास. आणि ह्या 2.5 तासामध्ये तुम्ही हा पेपर सोडवायचा आहे. 2.5 तास म्हणजे जवळजवळ 150 मिनिट. तर हा पेपर तुमच्यामध्ये 150 मार्काचा पेपर आहे, 150 प्रश्न आहे आणि 150 तुम्हाला काय करायचं आहे? 150 मिनिट वेळ आहे. म्हणजे तुम्हाला एका मिनिटामध्ये एक प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह करायचा आहे. तर चला तर बघूया ह्याचा स्ट्रक्चर आणि कंटेंट नेमकं काय असेल. तर कंपल्सरीचा जो कंटेंट आहे तो काय आहे आणि परत ऑप्शनलला येणारा जो काय आहे तो पण आपण बघणार आहोत काय काय आहे. आता पेपर 1 साठी सगळाच कंटेंट हा कंपल्सरीचा आहे, सगळाच. मग तो लँग्वेज 1 असेल किंवा तुमचं ते सायकोलॉजी असेल किंवा तुमचं मॅथमॅटिक्स, एन्व्हायरमेंट सायन्स असेल, इथं सगळं तुम्हाला अनिवार्यता आहे. आता या ठिकाणी बघा, टोटल 5 सेक्शन्स आहेत. पेपर 1 मध्ये किती सेक्शन्स आहेत? 5 सेक्शन्स आहेत. हे 5 सेक्शन जे आहेत, या 5 सेक्शन मध्ये पहिलं सेक्शन आहे ते म्हणजे CDP, ज्याला आपण चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडॉलॉजी म्हणतो, तो कंपल्सरीचा आहे की ज्याच्यामध्ये 30 प्रश्न आहेत 30 मार्कासाठी. किती प्रश्न आहेत? 30 प्रश्न आहेत 30 मार्कासाठी. दुसरा आहे लँग्वेज 1, तोही कंपल्सरी आहे, तो पण 30 मार्काचा आहे, 30 प्रश्न त्याच्यामध्ये आहे. या ठिकाणी लँग्वेज 1 जे आहे तो कोणता घ्यायचा? आता ते पुढच्या स्लाइड मध्ये सांगतो. लँग्वेज 1 आपण कोणतं घेऊ शकतो? लँग्वेज 1 साठी त्यांनी दिलेल्या एकूण 20 भाषा आहेत. किती आहे? 20 लँग्वेज आहे. त्या 20 लँग्वेज पैकी एक कोणती घेऊ शकता. म्हणजे तुम्ही जर तुम्हाला मला वाटलं की आपण मराठी मीडियमचा आहोत, मराठी आपलं चांगली भाषा आहे, तर तुम्ही मराठी घेऊ शकता. तर तुम्हाला दुसरी भाषा इंग्रजी कंपल्सरी नाही, तुम्ही तिथं पण परत तुम्ही राहिलेल्या 19 भाषांमधील कोणतीही एक भाषा निवडू शकता, पण तुम्हाला ती यायला पाहिजे. अशी कोणतीही भाषा
मग ती हिंदी असू दे, इंग्लिश असू दे, मराठी असू दे, हिंदी असू दे, अशा 20 आहेत, उर्दू असू दे, अशा 20 भाषा आहेत. त्या 20 भाषापैकी तुम्ही लँग्वेज 1 आणि लँग्वेज चूज मध्ये चूज करू शकता. दुसरं लँग्वेज आहे ते पण 30 मार्काचंच आहे, 30 प्रश्न आहेत. मॅथेमॅटिक्स हा चौथा सेक्शन येतो, त्याच्यामध्ये 30 प्रश्न आहेत 30 मार्कासाठी. आणि इन्व्हायरमेंट स्टडीज आहे तो 30 प्रश्न आहे 30 मार्कासाठी. याच्यामध्ये बघा सिक्वेन्स कसा येतो, प्रश्नांचा सिक्वेन्स बघा. प्रश्नांचा सिक्वेन्स जर बघितला तर सेम ह्या स्ट्रक्चर प्रमाणे प्रश्न येतात. म्हणजे चाइल्ड सायकोलॉजी 1 पासून चालू होतो तो 30 पर्यंत आहे. प्रश्न क्रमांक 1 ते 30 प्रश्न हे कशावर असतील, सायकोलॉजीवर असतील. तर 31 ते किती, 31 ते परत 31 ते 60 हे तुमच्या मॅथेमॅटिक्स साठी असतील. कशासाठी असतील, मॅथेमॅटिक्स साठी. प्रश्न क्रमांक 1 ते 30 हे चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडॉलॉजी साठी असेल. तर 31 ते 60 हे प्रश्न मॅथेमॅटिक्स साठी असतील. 61 ते 90 हे इन्व्हायरमेंट स्टडी म्हणजे ईव्हीएस साठी असतील. आणि मग लँग्वेज चालू होतो. लँग्वेज जी पहिली आहे हे 91 ते 120, 91 ते 120 लँग्वेज 1 आणि लँग्वेज 2 121 ते 150. काही विद्यार्थ्यांना हा सिक्वेन्स माहित नसल्या कारणामुळं OMR शीट मध्ये चक्क गोंधळ घालतात. पाठीमागच मी 2-3 विद्यार्थ्यांना विचारलं किंवा 2-3 विद्यार्थी मला म्हणाले की सर त्या दिलेल्या मेन क्वेश्चन पेपर मध्ये 91 ते 120, 91 ते 120 असं 2-3 वेळा आलंय सर. त्याच्यामुळे मी ह्याच्यात दुष्काळात पडली, मी कुठलं नेमकं सोडवायला पाहिजे. इंग्लिश मध्ये पण 91 ते 120 आणि 120 ते 121 इंग्लिश मध्ये पण होतं. आणि हिंदी लँग्वेज मध्ये पण 91 ते 120 आणि 121 ते 150 हे दोन्हीत पण होतं. मी कुठलं सोडवायचं मला प्रश्नच कळला नाही. त्यामुळे हुशार असणारी मुलं किंवा मुलगी विद्यार्थिनी ह्या परीक्षेमध्ये तो भाग न कळल्यामुळं नापास होतात. त्याच्यामुळं आपल्याला सिक्वेन्स माहित असणं गरजेचं आहे एक, आणि आपली भाषा आपण नेमकी कोणती निवडली आहे ते माहित असणं गरजेचं आहे. ते एकदा कळलं की आपल्याला हा पेपर खूप सोपा जातो. आणि हा टोटल 150 मार्काचा जो पेपर आहे तो 150 प्रश्न आहेत 150 मार्कासाठी आणि 150 मिनिटं वेळ. आता बघा लक्षात घ्या, एक त्या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला मी सांगतो की आपण अर्धे पास कुठे होतो, आपण क्वालिफाईज कुठे नेमके होतो. तर फॉर्म भरताना जर आपण व्यवस्थित आणि निश्चित अशी काळजी घेतली की आपण अर्धे पास फॉर्म भरतानाच होतो. कारण आपण जर निश्चित अशी काळजी घेतली फॉर्म भरताना, आपण काय करतो, लँग्वेज 1 आणि लँग्वेज 2 हे जर निवडताना जर आपण काही गडबड नाही केली तर आपण नक्कीच तिथे पास होतो. लक्षात घ्या, मी सर इंग्लिश मिडियमला आहे, मी इंग्लिश शिकवते, असं करते तसं करते, पण प्रश्न सोडवताना इंग्लिशचं येत नाही ना. आलं का लक्षात. आपण तीच भाषा निवडायच्या ज्या भाषेमध्ये आपण प्रभुत्व मिळवू शकतो आणि आपल्याला किमान त्या 30 पैकी आपल्याला 20, 25, 27 मार्क मिळू शकतात. आता आपल्याला मराठी बोलतो, आपण मराठी चालतो, त्याच्यामुळे आपल्याला मराठी सोपी आहे. त्यामुळे आपण मराठी एक लँग्वेज घ्यायला काय अडचण नाही. मराठी एक ही लँग्वेज 2च्या तुलनेने सोपी पेन असते. दुसरं हिंदी काय अडचण आहे, आता पूर्ण पेपर हिंदीमध्येच येणार आहे. काही जणांना असं असतं हो नाही की सर मी पुढे भविष्यामध्ये इंग्लिश मिडियमवर काम करणार आहे, मला तिथे इंग्लिश पाहिजे. तुम्ही कुठे पण काम करा, तुम्ही हे सीईटीचं प्रमाणपत्र पास झालं, काम संपलं. पण पास होताना आपण झटकेपट कसं पास होणार आहोत या लँग्वेजवर डिपेंड आहे. काही मुलं करतात काय, नाही इलाजानं म्हणजे त्याला माहित नसतं म्हणून लँग्वेज एक इंग्लिश सिलेक्ट करतात आणि दुसरी मराठी करतात. इंग्लिश मधलं काय येत नाही आणि त्याच्यामुळे मार्क पडत नाही. मार्क नाही नीट पडले की नापास होण्याची शक्यता असते. त्यामुळे सगळ्यात जास्त काळजी कुठे आहे की लँग्वेज सिलेक्ट करताना. मी काय म्हणलं तुम्हाला की पेपर आपण अर्धा कुठं क्वालिफाय होतो, अर्धे मार्क आपल्याला कुठं मिळतात, जर आपण लँग्वेज जर व्यवस्थित सिलेक्ट केली की आपण अर्धे पास तिथेच होतो. आता बघणार आहे आपण लँग्वेज मध्ये असं विचारलं काय जातं, जसं की महाराष्ट्र टीईटी मध्ये लँग्वेजच्या ग्रामरवर जास्त फोकस केला जातो, तसं इथं नाही. इथं आपल्याला नीट वाचता लिहिता आलं, काम संपलं. आणि हे एकदा का तुमचं पक्क झालं की विषय मिळतात. त्याच्यासाठी तुमच्याकडे त्या लँग्वेज चूज असणं गरजेचं आहे. त्यामुळे इथं जास्त काही चिंता करायची गरज नाहीये.
मग आता आपण पुढे बघणार आहोत की लँग्वेज 1 मध्ये आणि लँग्वेज 2 मध्ये नेमके कोणकोणत्या भाषा आपण सिलेक्ट करू शकतो. आता आपण सगळे महाराष्ट्रातलेच आहोत, त्याच्यामुळे आपल्याला जास्त करून आपण एक तर इंग्लिश, दुसरं आहे हिंदी, तिसरं आहे मराठी आणि चौथा आहे उर्दू. याही पलीकडे कुणाचं असेल तर कन्नडा म्हणा, गुजराती म्हणा, भाजी भाषा म्हणा किंवा मल्याळम म्हणा, मणिपुरी, मिझो, नेपाळी, ओडिया, पंजाबी, बेंगाली, त्याच्यानंतर ना आसामी, या सुद्धा भाषा तुम्ही चयन करू शकता. पण आता या ठिकाणी लक्षात घ्या, आपण ऑफलाईनला पेपर देतो. ऑनलाईनला कसं होतं, ऑटोमॅटिकली तुमच्या अकाउंटवर तुम्ही ज्या भाषा सिलेक्ट केलेल्या आहेत त्या तुम्हाला येत होत्या. पण हल्ली काय झालेलं आहे, ऑफलाईन असल्या कारणामुळं तुम्ही कुठली भाषा निवडलेली आहे की नाही लँग्वेज, ती लक्षात घ्या आणि ती लक्षात घेतल्यानंतर त्याचा कोड पण लक्षात ठेवा. जसं की इंग्लिश म्हणलं की कोड 1 येतो, हिंदी म्हणलं की कोड 2 येतो, मराठीचा कोड आहे 11, मराठीचा कोड किती आहे 11, हे माहित असलं पाहिजे. आणि कुठं कामाला येतं, ज्यावेळी तुम्ही सप्लिमेंटरी घेता म्हणजे तुमचा पेपर मेन वेगळा असतो आणि तुम्हाला परत भाषेचा एक मिळतो. म्हणजे जर तुम्ही हिंदी आणि मराठी निवडलं असेल तर मराठीची सप्लिमेंटरी येते आणि मेन पेपरमध्ये हिंदी आणि इंग्लिश आलेलं असतं. त्याच्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा ह्याचा मिळतो पेपर. त्याच्यामुळे आपल्याला त्याचा कोड माहित पाहिजे. कारण आपले जे काही सुपरवायझर असतात हे आपल्याला सांगत नसतात तिथं की आपण काय करायला पाहिजे, तुमची भाषा कुठली आहे, काय देणे घेणं नसतं. दुसरं आहे उर्दूचं, त्याच्यामुळे उर्दूचं कोड आहे 20, मराठीचा आहे 11, हिंदीचा आहे 2 आणि इंग्लिशचा आहे 1. याची जास्त करून आपले इथले ह्याच लँग्वेजचे विद्यार्थी आहेत, त्यामुळं बाकीचे जर असतील तर त्यांनी आपला आपला कोड बघून घ्या, स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. आलं लक्षात मॅटर क्लिअर इथपर्यंत. आता आपण बघतोय की पेपर 2चा. आता पेपर 2चं स्ट्रक्चर बघतोय आपण. पेपर 2 साठी जे विद्यार्थी क्लास म्हणजे इयत्ता 6वी ते 8वी या विद्यार्थ्यांना जे शिकवण्यासाठी इच्छुक आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी पेपर 2 आहे. त्याला एलिमेंटरी स्टेज देखील असं म्हणतात. आता याचं सुद्धा टायमिंग 150 मिनिटाचाच आहे, म्हणजे 2.5 तासाचा आहे. 2 तास 30 मिनिटं. आता याचं पण स्ट्रक्चर याच्यामध्ये थोडं बदल आहे. पेपर 1 मध्ये 5 सेक्शन होते, तर पेपर 2 मध्ये फक्त आणि फक्त 4 सेक्शन्स आहेत. किती सेक्शन्स आहेत? 4. आता हे कोणकोणते सेक्शन आहेत त्याच आपण या ठिकाणी डिटेलमध्ये उहापोह करणार आहे. पहिली गोष्ट अशी आहे की बघा आता स्ट्रक्चर आता सेम आहे इथं की पहिला सेक्शन जो आहे तो सीडीपीचा म्हणजे आपण चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडॉलॉजी म्हणतो तो 30 मार्कासाठी असेल, 30 एमसीक्यूज असते. आता आपण जे लँग्वेज बघितलं, तुम्ही इथं पण लँग्वेज तुम्ही घेऊ शकता. समजा एखाद्या विद्यार्थ्यानं बोथ लँग्वेज सिलेक्ट केलेला असेल तर तुम्ही बोथ साठी पण एकच लँग्वेज ठेवू शकता की तुम्ही इथं बदलू पण शकता. परंतु शक्यतो आपण काय करायचं, आपल्याला परीक्षेमध्ये पास व्हायचंय. आपल्याला काही मोठं मेडल मिळवायचं नाही किंवा तुम्ही मार्क भरपूर मिळाले म्हणून राष्ट्रपतीच्या हातनं तुम्हाला काही मेडल मिळणार नाही. आपल्याला इथं महत्वाचं काय की आपण क्वालिफाय होणं खूप गरजेचं आहे. ते क्वालिफाय होण्यासाठी तुम्हाला जे लागणार आहे तेच घ्या. एक्स्ट्रा फुपाटात त्या ठिकाणी वाढवत बसू नका. लँग्वेज 1 जर समजा तुम्ही बोथ पेपरचे असाल तर 1 ला जी सिलेक्ट केली तीच इकडे सिलेक्ट करा. उगा बदलाबदली करू नका, कारण एकच गतीनं आपला अभ्यास होणार आहे. जर तुम्ही बदलला तर तिकडे वेगळ्या भाषेचा अभ्यास करावा लागेल, इकडे वेगळ्या भाषेचा अभ्यास करावा. त्यामुळे डिस्टर्ब होण्याची शक्यता आहे, त्याच्यामुळे थोडं प्रॉब्लेम येण्याची सुद्धा शक्यता आहे. मी काय म्हणतोय लक्षात येते का तुमच्या? आता हे सगळं करत असताना, या सगळ्या गोष्टी करत असताना लँग्वेज 1 तुम्ही मगा सांगितलेल्या भाषेपैकी कोणतीही एक भाषा निवडू शकता की ज्याला 30 मार्क आणि 30 प्रश्न आहेत. लँग्वेज 2 सुद्धा आहे की ज्यासाठी 30 मार्क आणि 30 क्वेश्चन्स आहेत. आता हे 3 सेक्शन झाले. चौथा सेक्शन या ठिकाणी महत्वाचा आहे. कितवा सेक्शन? चौथा. कारण इथं परत वैकल्पिक आहे. जर विद्यार्थी बीएससीचा असेल तर त्याला मॅथमॅटिक्स आणि सायन्स हा सेक्शन सोडवावा लागेल. जे मॅथमॅटिक्स आणि सायन्सचे टीचर आहेत, जे सोशल स्टडीजचे शिक्षक आहेत त्यांना सोशल स्टडीज घ्यावा लागेल. म्हणजे इथं परत काय होणार आहे, तुमच्या मेन बुकलेटमध्ये हे दोन्ही सेक्शन येणार आहेत. हे दोन्ही सेक्शन येणार आहेत म्हणजे जवळजवळ 31 प्रश्नापासून 31 ते 90, 31 ते किती 90 पर्यंतचा जो आहे तो मॅथमॅटिक्स आणि सायन्स आहे. आणि जे विद्यार्थी सोशल स्टडीचं देणार आहे त्यांच्यासाठी सुद्धा 31 ते 90 हाच प्रश्न क्रमांक आहे. आणि आपला जो सेक्शन आहे किंवा आपण ज्याच्यासाठी अपेअर केलेला आहे तोच सेक्शन सोडवायचा.
इतर सोडवायचं नाही. नाहीतर घाई गडबडीने काय होतं, मग आपलं सोडवत असतं आपण सोशल स्टडीजचं, पण ती स्पर्धा परीक्षेची तयारी करत असल्यामुळे गणित येतात. नाही गणित लय सोपं वाटते की सर मी ही सोडवते, असं करून चालणार नाही. कारण ती जरी तुमची तिथं 90च्या 90 बरोबर असली तरी ग्राह्य धरली जाणार नाही. कारण मॅथेमॅटिक्स वाल्यांनी मॅथेमॅटिक्सचं सोडवायचं आहे आणि सोशल स्टडीज वाल्यांना सोशल स्टडीजचं सोडवायचं आहे. आणि ह्याच्यासाठी त्यांना मार्क आहे 60 मार्क आहेत आणि 60 प्रश्न त्या ठिकाणी असणार आहे. 60 प्रश्न आणि 60 मार्कासाठी असणार आहे. डाटा क्लिअर इथपर्यंत सगळ्याला समजलं मी काय म्हणतोय ते? सर्व विद्यार्थ्यांना कळलं का? हा जो मी डाटा तुम्हाला इथं सांगितलाय तो कळला का? ड्युरेशन, होय सर. डिस्टन्स आणि मार्क्स अशा प्रकारे हा पेपर 150 मिनिटाचा 150 मिनिटामध्ये 150 प्रश्न आणि 150 मार्काचा आहे, तो सोडवायचा आहे. याच्यामध्ये पण तुम्हाला 90 मार्क मिळवायचे आहेत. किती मार्क मिळवायचे? 90. क्वालिफाय होण्यासाठी ओपनच्या विद्यार्थ्यांना, ओबीसी, एससी, एसटी आणि हँडिकॅप्ड विद्यार्थ्यांसाठी तो कितीला? 82 मार्कला. ठीक आहे. आता आपण ह्याला थोडं डिटेलमध्ये बघूया की 30 मार्क दिसायला दिसतायत सर आणि खूप कठीण आहे की असं आहे की तसं आहे की, असं काही नाहीये. लक्षात घ्या, हा कंटेंट किंवा ह्याचा जर तुम्ही अनालिसिस केला तर तुमच्या लक्षामध्ये येईल की हा पेपर किती सोपा आहे. आणि हीच परंपरा सर्वेस प्रतिष्ठाननं गेल्या 20-25 वर्षामध्ये 10-12 वर्षामध्ये त्यांनी फॉलो केली. त्याच्या कारणामुळे सर्वेस प्रतिष्ठान आज एवढ्या लांबपर्यंत पोहोचलेला आहे, कारण त्यांनी विद्यार्थ्यांना हाच जो काही सिलेबस आहे तो सोप्या पद्धतीने सांगण्याचं काम केलेलं आहे. तर चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडॉलॉजी म्हणजे जे स्ट्रक्चर आता तुमच्या समोर आहे, तुम्ही स्क्रीनशॉट काढून पण घेऊ शकता. आणि लक्षात घ्या, हा जो स्ट्रक्चर आहे, हा जो सिलेबस आहे, हा पेपर 1चा आहे. पेपर 1 म्हणजे इयत्ता 1ली ते 5वी. पहिली येणारा विद्यार्थी किती वर्षाचा असतो? 6 वर्षाचा असतो. आणि 5वीत असणारा विद्यार्थी जवळजवळ 11-12 वर्षाचा असतो. म्हणजे हा विद्यार्थी 6 ते 11 वयोगटातला आहे. मग त्याची मानसिकता, मग त्याचं जे काही बसणं म्हणा, त्याचं उठणं म्हणा, त्याची अवधानाची क्षमता म्हणा, मग त्या विद्यार्थ्याला शिकण्यासाठी अध्ययन आणि अध्यापनाची कला म्हणा किंवा अध्यापन शास्त्र म्हणा, हे कशा पद्धतीने शिकवलं गेलं पाहिजे, त्याच्यासाठी अध्ययनाच्या उपपत्त्या कोणत्या, बालकाची वाढ कशी होते, त्याचा विकास नेमका कसा असतो, त्याचं अनुवंशाचं वातावरणाचं काही संबंध आहे का, सामाजिकरण त्याच्यासाठी लागू होतो का, मग तुमचं ते जीन पियाजी असेल, थॉर्नडाईक जीन पियाजी असेल, वॅगोतस्की असेल, यांनी काय कुठल्या कोहलबर्ग असेल, यांनी यांच्या डेव्हलपमेंटमध्ये वाढ आणि विकासामध्ये कुठल्या अशा काही उपपत्त्या केलेल्या आहेत का, मग त्याचा अभ्यासाचा उहापोह या ठिकाणी केला जातो. मग विद्यार्थ्यांचं ज्ञान असेल, आकलन असेल, त्याचं मूल्यमापन असेल, या सगळ्या गोष्टीवरती 15 मार्काचं विचारलं जातं. किती मार्काचं विचारलं जातं? 15 मार्काचं विचारलं जातं. त्याच्यानंतर काही भाग येतो इन्क्लुझिव्ह एज्युकेशनचा, की जे काही असे स्पेशल विद्यार्थी असतात नीडचे, त्यांच्यावरती 15 मार्काचा आहे. आता ह्याच्यामध्ये सुद्धा असे काही प्रश्न ठरलेले असतात. म्हणजे अध्ययन अकार्यक्षम, अध्ययन म्हणजे लर्निंग डिसेबल्ड चाइल्ड. आता लर्निंग डिसेबल्ड जो चाइल्ड आहे, अध्ययन अकार्यक्षम, मग तो अध्ययन अकार्यक्षम कोण, मग तो कसा ओळखायचा, त्याची मग गुणवैशिष्ट्ये काय असतात, कशी ओळखायची, या सगळ्या गोष्टींचा उहापोह या ठिकाणी केला जातो. मग त्याच्यासाठी 5 मार्क आहेत. त्याच्या 5 मार्कामध्ये 3 मार्क नेमकी ठरलेलीच असतात. तो कशावर असतात? डिसलेक्सिया, डिस्ग्राफिया आणि डिस्कल्कुलिया, ही जी काही 3 आजार आहेत अध्ययन कार्यक्षमतेची, याच्यावर प्रश्न येत असतो. मग त्याच्यानंतर मूकबधीर, जे मूक आहे, बधीर आहे, अपंग आहे, अस्थिविकलांग आहे, अशा विद्यार्थ्यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो. आणि मग येतं तुमचं ह्या 5 मार्काचं झालं, म्हणजे असे 15 आणि 5 20 झाले. आता राहिलेले जे 10 मार्क आहेत लर्निंग अँड पेडॉलॉजीवर विचारले जातात, अध्ययन अध्यापन शास्त्रावरती, की कुठली पद्धत महत्वाची आहे. इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांना ईव्हीएस शिकवायचं असेल तर कुठली मेथड चांगली आहे, त्याला कहाणी शिकवून किंवा कहाणीच्या माध्यमातून, की प्रत्यक्षामध्ये तिथं फील्डवर घेऊन जाऊन शिकवल्यास चांगलं उपयोगी पडेल, किंवा कुठलं मूल्यमापनाची पद्धती चांगली आहे, साकारिक मूल्यमापन म्हणजे काय, आकारिक मूल्यमापन म्हणजे काय, प्रश्नांचे प्रकार, याच्यावरती फोकस केलेला असतो. तर त्याच्यामुळं ह्या जो भाग आहे ऑलरेडी आपण डीएड बीएड मध्ये शिकतच आहोत, त्याच्यामुळे आपल्याला तो काय अवघडच नाहीये. याचा काय एकदा का तुम्हाला कन्सेप्ट कळला, ह्या गोष्टींच्या कन्सेप्ट कळल्या, तर हा बेस आहे. मी तर काय म्हणतो की हा बाप आहे, हा बेस आहे. कशाचा, कोणाचा,
तर इतर जे लँग्वेज आहेत, आता हा 30 मार्काला असेल तर जवळजवळ 150 मार्काचा पेपर आहे. 30 मार्क हा बेस असेल तर राहिलेला तो 120 मार्काचा बेस आहे. कारण प्रत्येक ह्याच्यामध्ये परत 10-15 मार्काचं हा लर्निंग अँड पेडॉलॉजीवरती प्रश्न असतातच. तर त्याच्यामध्ये हा जो भाग येतो किंवा विचारला जातो तो ह्या सायकोलॉजीवरच असतो. एकदा का ही सायकोलॉजी तुम्हाला कळली, समजली तर ऑटोमॅटिकली तुम्हाला इथले जे काही मार्क आहेत 15-15चे ते सहज मिळतात आणि तुम्ही फक्त पॅडॉलॉजीवर 90 मार्क मिळवून यशस्वी होऊ शकता. लक्षात घ्या. तर त्याच्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त पॅडॉलॉजी जर परफेक्ट झाली तर तुम्हाला जास्त कंटेंटवर फोकस करायची गरजही पडत नाही. त्याच्यामुळे आपल्याला ट्रिक माहित पाहिजे. यातले प्रश्न पण खूप सोपे असतात आणि महत्वाचे आहेत की ते प्रश्न वाचल्यानंतरच कळतात त्याचं उत्तर काय. कधी कधी असं होतं की 4 प्रश्न जे आहेत ना ते समानच वाटतात सर मला, ते कुठलं उत्तर काय आहे की कधी कधी असं होतं की 4 प्रश्नामध्ये 2 हे नाही मला माहिती आहे, पण 2 मध्ये आपण डबल डीप होतो. मग त्यावेळेस काय करायचं आहे. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टींचा उहापोह आहे तो आपल्याला करता आला पाहिजे. पॉझिटिव्ह क्वेश्चन काय आहे, निगेटिव्ह क्वेश्चन काय आहे. मग पॉझिटिव्ह क्वेश्चन असल्यानंतर त्याचे ऑप्शन किती पॉझिटिव्ह असतात, किती निगेटिव्ह असतात हे सुद्धा माहित असणं आपल्याला गरजेचं आहे. प्रत्येक प्रश्नामध्ये एक क्वेश्चन टॅग असतो. क्वेश्चन टॅग म्हणजे टॅग वर्ड्स असतात. तो टॅग वर्ड्स असला की समजा एखाद्या प्रश्नामध्ये तो टॅग वर्ड आला, तो वर्ड आला म्हणजे दिलेल्या 4 ऑप्शन मध्ये त्याच्या संदर्भात एक ऑप्शन असतोच. मग ते टॅगवर्ड्स कोणते, मग टॅगवर्ड मध्ये पण पॉझिटिव्ह टॅगवर्ड्स आहेत आणि निगेटिव्ह टॅगवर्ड्स आहेत. हे सगळं ट्रिक आणि ह्याच्यावर सांगणार. ह्या पेपरचा अभ्यास डॉन्की वर्क करून नाही, स्मार्ट वर्क करून करावा लागतो. ह्याच्यामध्ये नेमके टॅगवर्ड्स काय आहेत, आपल्याकडे ह्याच्या लिस्ट आहेत टॅगवर्ड कोणकोणचे आहेत. त्याच्यावरती जवळजवळ आपण एक 2.5 ते 3 तासाचा सेमिनार घेतो की ह्या पेपरमध्ये ट्रिका कशा सांगल्या जातात. जवळजवळ आपल्याकडे 50 ट्रिक आहेत. ह्या 50 ट्रिक फॉलो केल्या की ऑटोमॅटिकली 90 मार्क पडतात. मग ते ट्रिक कोणकोणते आहेत, कशा आहेत हे पण आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे. कारण एकदा का त्या समजल्या की काम खतम. कारण मी काय म्हणतोय बघा, जास्त अभ्यास करायची गरज नाही, फक्त स्मार्ट अभ्यासाची गरज आहे. आणि ती एकदा तुम्हाला ह्याच्यामध्ये कळली की ऑटोमॅटिकली आपल्याला 90 मार्क सहज मिळू शकतात. त्याला कोणीही रोखू शकत नाही. पण त्या ट्रिक्स, त्या गोष्टी माहित असणं खूप गरजेचं आहे. आता दुसरं आहे की लँग्वेज. लँग्वेज तर खूप सोपं आहे बघा. लँग्वेज मध्ये आपण सगळ्यात स्कोर करू शकतो तो लँग्वेज मध्ये, आणि सगळ्यात जास्त स्कोर त्याच्याही पेक्षा तो म्हणजे चाइल्ड डेव्हलपमेंट मध्ये होतो. आतापर्यंत सर्वच प्रतिष्ठानने ज्या ज्या विद्यार्थ्यांना हे केलेलं आहे, काय म्हणतो त्याला आपण गाईड केलेलं आहे, त्या विद्यार्थ्यांनी सीडीपी मध्ये म्हणजे चाइल्ड डेव्हलपमेंट पॅडॉलॉजी मध्ये, त्याला आपण मानसशास्त्र सुद्धा म्हणतो, त्याच्यामध्ये 30 पैकी 30 मिळवले. किती पैकी? 30 पैकी 30. आणि लक्षात घ्या 30 पैकी 30 मिळवणं सोपी गोष्ट नाहीये, परंतु त्या पातळीपर्यंत घेऊन जाणं, तिथपर्यंत घेऊन जाणं हे त्यांचं एक उजव्या हाताचं खेळ आहे म्हणल्यासारखं आहे. आता ह्याच्यामध्ये लँग्वेज बघा. लँग्वेज मध्ये पण सुद्धा 30 मार्काचा पेपर आहे आणि 30 मार्काचं डिवायडेशन कसं केलंय. आणि हा एकदा डिवायडेशन कळला की काम संपलं. कारण लँग्वेज आहे, लँग्वेज मध्ये उतारा दिला जातो. इथं 2 उतारे आहेत. एक असतो उतारा पॅसेज आणि दुसरा आहे पोएम वरती. आता पहिला जो उतारा आहे उतार्यावर पॅसेज वरती, तर तो 9 मार्काचा असतो. किती मार्काचा असतो? 9 मार्काचा. आणि 9 मार्कामधले 5 मार्क त्या उतार्यावरच असतात. आणि हा उतारा जवळजवळ 2 ते 3 पॅराग्राफचा असतो. 2 ते 3 पॅराग्राफचा असतो. पहिला प्रश्न पहिल्याच पॅराग्राफ मध्ये किंवा पहिल्याच ओळीत. मी म्हणतो काय, तुम्हाला एकदा का जर वाचायला आलं, उत्तर व्यवस्थित काढता आले, वाचताना विथ अंडरस्टँडिंग करून वाचता आलं की तुमचे हे इथले 9 पैकी 9 सहज मिळतात. आता 9 मार्कापैकी 5 मार्क उतार्यावर असतात आणि राहिलेले जे काही 4 मार्क आहेत त्या उतार्यामधले, ते 4 मार्क उतार्याच्याच ग्रामरवर येतात. मग ते ग्रामर पण काय हाय लेवलचं नसतं किंवा अवघड नसतं, सोपंच असतं की नाम, विशेषण, अनेक शब्दाबद्दल एक शब्द अशा बद्दलचं त्याच उतार्यावरती येतं. आणि आपण या 9 पैकी 5 किंवा 6 नाहीतर 9 पैकी 9 तर डोळे झाकून मिळवू शकतो. लक्षात घ्या. दुसरा उतारा आहे तो पोएम वरती, तो 6 मार्काचा आहे. सेम त्याच आहे, त्याच्यामध्ये पण 4 प्रश्न हे उतार्यावरचे त्या पोएम वरचे असतात आणि राहिलेले जे 2 मार्क आहेत त्या ग्रामरवर येतात. म्हणजे एकूण एक या ग्रामरवर 4 ते 5 प्रश्न ग्रामरवर येतात. त्यामुळे ग्रामर इथं जास्त अभ्यास करायची गरज नाही. आपण भेटतो कुठं? ते ग्रामरलाच भेटतो. आणि ग्रामर जरी चुकला किंवा 4 मार्क जरी आपले गेले, ग्रामरचा जरी तुम्ही अभ्यास नाही केला तरी सुद्धा चालतो. बघा मी काय म्हणतोय, असा पहिला शिक्षक असेल की जो इथं ग्रामरचा अभ्यास केला नाही तर चालतो म्हणणारा. कारण तुम्ही जर व्यवस्थितरित्या पॅसेज रीड केला, पॅसेजची मार्क सोडवली, पॅसेजवर फोकस केला, तर तुम्हाला इथं जास्त काय करण्याची गरज पडत नाही. पॅसेज मधून या 9 पैकी
5 मार्क आणि त्या 6 पैकी 4 मार्क 5 आणि 4 किती झाले 9 झाले. आणि जास्त फोकस कुठं करायचा आहे तर आता हा जो सेक्शन आहे पॅडॉलॉजी ऑफ लँग्वेज डेव्हलपमेंट, इथं तुम्ही मराठीचे शिक्षक आहात, मराठीच्या शिक्षकावर तिथं मूल्यमापन, अध्ययन, अध्यापन शास्त्र याच्यावर प्रश्न विचारले जातात. त्याचबरोबर तुमच्या मराठी विषयाचा एखादा विद्यार्थी बहिरा आहे तर तुम्ही त्याला कसं शिकवाल किंवा ते तुम्ही ओळखाल कसं, अशा पद्धतीचे प्रश्न असतात. हे 15 मार्काचा आहे आणि जो 15 मार्क इथं तुमच्या सीडीपी मध्ये कव्हर होतो किंवा सीडीपी मधला इथले जर कन्सेप्ट व्यवस्थित केले तर ऑटोमॅटिकली हे 15 मार्क या ठिकाणी कव्हर होतात. हे 15 आणि ते 9 किती झाले 15 आणि 9 हे 5 आणि 4 24 झाले. आणि ग्रामरचा एका दुसरा सोपा आला तर मग विचारूच नका. म्हणून बहुतांश विद्यार्थी इथं 25 कम से कम मिळवतात आणि जास्तीत जास्त 50 पैकी 50 आपला 30 पैकी 30 मिळवतात. 30 पैकी 30 मिळवतात. तर त्याच्यासाठी आपल्याला हा सिक्वेन्स माहित पाहिजे. नेमकं याच्यामध्ये काय आहे, आपण काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, हे जर का आपल्याला समजलं तर आपल्याला जमलं. लँग्वेज टू हा सेम प्रोसेस काय सेम प्रोसिजर आहे याच्यामध्ये तर लँग्वेज 2 मध्ये सुद्धा तसंच आहे. 15 मार्क उतार्यावरती आहे आणि 15 मार्क पेडागॉजीवरती आहे. आणि हे जर का तुम्हाला सोडवता आणि सुटले जमलंच मग त्या ठिकाणी काय अडचणच नाही. इथं पण लँग्वेज 2 मध्ये उतारा पण 9 मार्काचा आहे, पोएम सुद्धा 6 मार्काची आहे आणि राहिलेले जे 15 मार्क आहेत ते सुद्धा तुमच्या अध्ययन अध्यापन शास्त्रावर आहे, जे मी आता इथं डिटेल सांगितलं. आणि हे पण परत मार्क इथं जर का तुमचं सीडीपी व्यवस्थित झालं की हे मार्क सुद्धा मिळून जातात. त्याच्यामुळे एक्स्ट्राचं लोड घेणं किंवा एक्स्ट्राचा अभ्यास करणं काहीच नाही. जर तुम्ही सीडीपीचा अभ्यास व्यवस्थितरित्या केला, सीडीपीला फोकस केलं तर खूप छान रित्याने या ठिकाणी तुमचा अभ्यास होतो. सीडीपीला फोकस करणं खूप गरजेचं आहे. सीडीपी व्यवस्थितरित्या फोकस झाला की काम खतम. पुढचा आहे तो म्हणजे मॅथेमॅटिक्स. आता कसं होतं बघा, तर माझं मॅथेमॅटिक्स चांगलं नाही की आतापर्यंत तर माझं कधी जुळलं नाही की असं होतं बहुतांश विद्यार्थ्यांना. सीईटी इथं त्याच विद्यार्थ्यांना चांगला प्रोत्साहन देते. कंटेंटवर 30 पैकी 30 मार्काचं त्याने विचारतच नाही. त्याने ऑलरेडी सांगून ठेवलेलं आहे की आम्ही हे 15 मार्काचंच घेणार आहे. कंटेंटवर 15 मार्क असतील आणि त्या 15 मार्कासाठी कुठले कंटेंट आहेत ते त्यांचे फिक्स असतात. ते जर तेवढे जर केले की काम खतम. आणि हे समजा तुम्ही 15 मार्काचं जरी नाही सोडवलं, 15 मार्काला जरी हात नाही लावला, तुम्हाला जरी गणित नाही आलं तरी सुद्धा चालतं. फक्त त्याचे 15 मार्क बरोबर कन्वर्ट कुठे करायचे ते कन्वर्ट आपल्याला करता आले पाहिजे. आता या ठिकाणी बघा की पॅडॉलॉजिकल जो इश्यू आहे ते 15 मार्काचं, तो 15 मार्क तुम्हाला मिळवता आले पाहिजे. इथं कमी पडायचं नाही. इथं जर नाही आलं कंटेंटचं तर चालेल, परंतु पॅडॉलॉजिकल इश्यू मध्ये तुम्हाला आलं पाहिजे की तुम्ही एक गणिताचे शिक्षक आहात, तुम्ही ट्रायंगल रेक्टँगल कसं शिकवाल किंवा कोणती पद्धत खालीलपैकी उपयुक्त पडेल तर त्याच्यावरती जे प्रश्न असतात ते सोडवता आले पाहिजे. परत हा जो भाग आहे हा सुद्धा बेस सीडीपी वरच आहे. म्हणजे हे 15 मार्क लँग्वेज मधले ह्याचे पहिल्याचे 15 मार्क, दुसऱ्याचे 15 मार्क, असे हे 15 मार्क आणि परत यायचे म्हणजे 15 जवळजवळ 60 मार्क पॅडॉलॉजीचे आणि ते तुम्हाला सोडवता आले पाहिजे. येते लक्षात येत आहे? प्रवीण सर, बॅटरी लो झाली आहे, मी थोडं मोबाईलवरून चालू करतो, एकच मिनिट.